गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आपली जो काही हा मे महिना आहे 2025, तर त्यामध्ये जी काही आपण किशोरी बैठक घेतो, तर त्यासाठी आपण कुठला विषय वगैरे निवडायचा किंवा कुठल्या किशोरी बैठकीचा विषय घेऊन आम्ही या महिन्याची किशोरी बैठक घेतली, त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहिलं आणि काय माहिती उपस्थित किशोरींना सांगितली, याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय खास आहे आशाताई, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व तुम्हाला इतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर त्याबद्दलची कमेंट करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, किशोरी बैठक मे 2025, तर ज्या दिनांकाला आपण ही बैठक घेणार आहोत ती दिनांक इथं टाकायची आहे. त्यानंतर बघा, विषय किशोरवयीन मुलींचा आहार. तर हा सर्वात महत्त्वाचा व किशोरींच्या आरोग्याशी निगडीत अतिशय खास असा विषय आहे की जो तुम्ही कुठल्याही महिन्याच्या किशोरी बैठकीसाठी निवडू शकता. समजा या महिन्याची किशोरी बैठक तुमची घेऊन झालेली असेल तर तुम्ही पुढच्या महिन्यासाठी देखील हा विषय नक्की निवडा. तर बघा, यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची माहिती सांगितली किंवा प्रोसिडिंग कशा प्रकारे लिहायचे. किशोरवयीन मुलींसाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी योग्य पोषक तत्वे आवश्यक आहेत. संतुलित आहारामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. किशोरवयीन मुलींसाठी संतुलित आहाराची काही मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहेत. तर विविध प्रकारचे अन्न खावे, जसे की फळे, भाज्या, प्रथिने, दूध आणि दुधाचे पदार्थ, तेल आणि तृणधान्य यांचा आहारात समावेश असावा. आता त्यापुढील महत्त्वाचा घटक म्हणजे फळ आणि भाज्या. तर बघा, दररोज विविध प्रकारची फळे आणि भाज्या खाव्यात, ज्यामुळे शरीराला आवश्यक अशी पोषक तत्वे मिळतात. प्रथिने, अंडी, चिकन, मासे, डाळ, टोफू आणि दुधाचे पदार्थ यापासून प्रथिने जी काही आवश्यक प्रथिन तत्व आहे, तर त्याचबरोबर ॲमिनो ॲसिडचा देखील हे स्रोत आहे, त्यामुळे याचा देखील किशोरी मुलींनी आहारामध्ये समावेश करावा. दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध आणि दूध उत्पादने कॅल्शियमचा चांगला दूध उत्पादने कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे की जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. तर त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे तेल, निरोगी चरबी जसे की ओमेगा आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा. तर हे देखील किशोरी मुलींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा आहार आहे. तर त्यानंतर बघा, त्यानंतर साखरयुक्त पेय टाळा. तर सोडा, ज्यूस आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स यांसारखे साखरयुक्त पेयांऐवजी पाणी प्या. म्हणजे किशोरी मुलींनी जे काही सोडा वगैरे असतील तर ह्या जर त्या ड्रिंक करत असतील तर त्याच्याऐवजी त्यांनी साखर किंवा साखरयुक्त जे काही इतर ज्यूस वगैरे असतील, हे बाजारातून मिळणारे प्रॉडक्ट जास्त प्रमाणात पिण्यापेक्षा त्यांनी पाणी जास्त प्रमाणात पिलं पाहिजे. तर त्यानंतर बघा, तळलेले पदार्थ कमी करा. तळलेले पदार्थ जसे की मिठाई, चिप्स आणि इतर जंक फूड्स कमी प्रमाणात खा. भरपूर पाणी प्या. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या की ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते व पचन सुधारते. तर समतोल आहार योजना. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स, डाळ, फळे आणि दुधाचे पदार्थ. दुपारचे जेवण यामध्ये भात, डाळ, भाजी, चिकन किंवा मासे. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, योगर्ट्स किंवा दुधाचे पदार्थ. रात्रीच्या जेवणामध्ये भात, डाळ, भाजी, चिकन किंवा मासे यांसारखे पदार्थ किशोरींनी आहारामध्ये घेतले पाहिजेत. तर निष्कर्ष यावरून आपण काय सांगू शकतो की किशोरवयीन मुलींसाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे अन्न खाऊन, साखरयुक्त पेय टाळून आणि योग्य प्रमाणात पाणी पिऊन त्या त्यांचे आरोग्य चांगले ठेवू शकतात. तर हाच महत्त्वाचा संदेश त्यांना आपण द्यायचा आहे की भरपूर पाणी प्या, फळे, दुधाचे पदार्थ, दूध, भाज्या म्हणजे मोड आलेले कडधान्य वगैरे, डाळे असतील अशा प्रकारच्या, आणि अंडी, मटण, चिकन जे काही असेल तर अशा पदार्थांचा आहारात त्यांनी योग्य प्रमाणात समावेश करावा. कारण त्यांच्या शरीराला वाढीसाठी व भावी काळामध्ये त्या ज्या काही माता वगैरे असणार आहेत तर त्यासाठी देखील त्यांना निरोगी पिढी जी काही त्यांना पुढची घडवायची आहे, त्यासाठी त्यांना या किशोर वयातच योग्य अशा आहाराची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे आपण त्यांना भरपूर पाणी पिण्याचा देखील सल्ला द्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.